नमस्कार. आमच्या राजकीय बोल या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एका ग्रामीण पत्रकारीला कमेंटच्या माध्यमातून आपलं काही म्हणणं असेल तर सांगा. तुम्हाला कुठल्या पद्धतीनं आमचे व्हिडिओ आवडतात का हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि काही सूचना असतील ते पण कळवा. आता आपण काल नगरपालिकेचे इलेक्शन झाले आणि त्यांचे निकालही लागले. निकालाचं राजकीय विश्लेषण आपण आपल्या पद्धतीने आपण मांडलं. त्या जिल्ह्याचं धाराशिव असेल व इतर राज्यातल्या इतर निवडणुका असेल. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला डोळ्यासमोर ठेवून आपण महानगरपालिकेच्या बाबतीत राजकीय विश्लेषण करूया. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणलं की मुंबई कुणाची? मुंबईची सत्ता ज्याच्याकडे त्याच्यात महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात, कारण का आर्थिक केंद्र जर महाराष्ट्राचं कुठं असेल तर मुंबई, आणि मुंबईवर ज्याची सत्ता ते राज्याच्या सत्तेपेक्षा महत्त्वाचं जर कुठली सत्ता असेल तर मुंबई आहे. कारण की तिथंही 40,000 कोटीचं बजेट असणारी ही महानगरपालिका. एकेकाळी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेक पक्षांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये मोलाचा वाटा असेल इतर पक्षांचा सुद्धा, आणि अनेक आघाड्याच्या माध्यमातून ही निवडणूक लढवल्या. आपण आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर एकेकाळी मुंबईवर मोठ्या प्रमाणात कर्ज असणारी महानगरपालिका ही ठेवी ठेवणारी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. साधारणतः 90-92 हजार कोटी ठेवी आहेत आणि त्या ठेवीच्या स्वरूपातून एक उत्पन्न स्रोत निर्माण करणारी ही महानगरपालिका. आपण महागाई सांगितलं होतं की युती कशा पद्धती होईल आणि त्यावर पूर्णपणे तिथल्या निकालांचे पडसाद आपल्याला समजतील. काल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे नेते राज ठाकरे, म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि एकत्रित येऊन त्यांनी दोघांनी पत्रकार परिषद घेऊन आपला पुढला प्रवास कशा पद्धतीने राहील आणि एक आपले मनसुबे त्यांनी जाहीर केले. कारण की मनसुबे का म्हणतोय? कारण की त्यांनी पूर्णपणे टार्गेट केलं की मराठीच महापौर होईल आणि या एका वाक्यावरच तिथलं राजकारण फिरणार आहे. कारण की आपण पाहिलं असेल मागील 6 महिन्यापासून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद मोठ्या प्रमाणात उभा असेल. कबुतराचा प्रकार असेल किंवा जैन यांचा असेल किंवा वाद असतील किंवा आपण तर पहिला असं पाहिलं असेल की राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा जोरदारपणे हे केला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी संघर्ष केलेला आहे आणि त्याचा फायदाही काही निवडणुकीत झाला, काही निवडणुकीत झाला नाही. परंतु संघटन त्यांचंही आजच्या विचार केला तर फार चांगल्या पद्धतीने आहे. आपण मुंबई महानगरपालिकेबद्दल जर बोलायचं असेल तर अनेक महानगरपालिकेमध्ये अनेक वार्डामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं संघटन चांगल्या पद्धतीने आहे. अनेक शाखा प्रमुख असतील, शाखा विस्तार असेल आणि तिथलं संघटन जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपल्याला लोकसभेला तर पाहायलाच असेल. आपण लोकसभेला एक चांगले निकाल महाविकास आघाडीला मुंबईच्या भागातून भेटले आणि त्याचाच फायदा निश्चितपणे महानगरपालिकेला सुद्धा होईल. आता जर आपण पाहिलं तर युतीचा फायदा जास्तीत जास्त कसा होईल? दोन्ही जणी पक्षाने जुळून घेतलं, आपलं विचार केला. ह्याच्यामध्ये स्टार प्रचारक राज ठाकरे यांच्याकडली धुरा, जी की एक शिवसेना म्हणलं की पहिलं कडवट हिंदुत्ववादी रोखठोक भूमिका घेणारी, परंतु उद्धव ठाकरे यांनी राजकारणात आल्यापासून मोठ्या प्रमाणात काही जुळून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो राज ठाकरेकडे तो प्रकार नाही. राज ठाकरे जशास तसं उत्तर देण्यासाठी पटाईत आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी जर उत्तर दिला आणि इथून जर लावरे तो व्हिडिओ म्हटलं तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ वार तयार होणार आहे आणि त्याचे पडसाद राजकीयसुद्धा बघण्यासारखे होतील. कारण की उत्तराला उत्तर देण्याची पद्धत राज ठाकरेकडे प्रभावी आहे आणि ते प्रभावीपणे मांडतात आणि कागदोपत्रीसुद्धा दाखवतात. त्यामुळे सुद्धा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरी जर पुन्हा एकदा ठाकरेंची शैली आपल्याला पाहायला भेटणार आहे. कंबरे खालची भाषासुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला भेटणार आहे आणि खरंच इथला प्रचार यंत्रणा वाकण्याजोगी असेल. एक महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारी ही निवडणूक असणार आहे. कारण की अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही पक्षासाठी. कारण की महानगरपालिकेची निकाल जर विरोधात गेले तर त्याचे नुकसान आणि फायदे
हे ज्या त्या पक्षाला माहीत आहेत आणि भविष्यसुद्धा माहिती आहे. त्यामुळं भविष्याच्या राजकारणासाठी मुंबईची सत्ता न जाणू देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आता भाजपकडे जाऊ आपण थोडंसं. आता हे युतीबद्दल बोललो आपण. ठाकरे एकत्र आले, त्याचा फायदा तोटा, संघटन, प्रचार यंत्रणा या सगळ्या गोष्टी बघितल्या. उमेदवारी देताना सुद्धा ते प्रभावीपणे एकत्रित बसून आणि तिथं ठाकरेंचा एकदा होकार दिला की होकार दिला. तिथं मग काही निकाल लागू, तिथं कुठेही पडसाद पडत नाही. त्यामुळं एकत्रित बसून चांगल्या पद्धतीने AB फॉर्म देतील याचीसुद्धा एक आपल्याला खात्री आहे अनेक ठिकाणी. आता भाजपकडे जाऊ. भाजप तिथं कुणाच्या हाती हे सूत्र देतात. अमित साटम असतील. अमित साटम हे एवढेही प्रभावी नेते नसले तरी त्यांच्याकडे सूत्र. राम कदम यांच्याकडे दिले तर राम कदम सुद्धा प्रभावीपणे ते मांडू शकणार नाही. आशिष शेलार असेल. आशिष शेलार हे आता राष्ट्रीय लेवलचे नेते झाल्यासारखे आहेत. त्यामुळे ते पूर्णपणे कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणेमध्ये सहभाग घेतात ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पुन्हा मंत्री मंगल प्रभात लोढा हे सुद्धा ते अमराठी येतात त्यांच्याकडे सुद्धा. म्हणजे इथं सूत्र कोणाकडे हातात द्यायची. निलेश राणे असतील तर निलेश राणेकडे दिले तर पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे हा प्रभाव पडेल आणि तिथं कुठंतरी ही खुद देवेंद्र फडणवीस यांनी जर हस्तक्षेप केला तर तिथं चुकीचा पायडा पडेल आणि मोठ्या प्रमाणात यंत्रणा म्हणजे आरोप प्रत्यारोप वाढतील आणि त्याच्यामुळे नुकसान इतर महाराष्ट्राच्या इतर महानगरपालिकेमध्ये होईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तिथली प्रचार यंत्रणा कुणाकडे देतात आणि कशा प्रकारे वापर करतात. कारण की सोशल मीडियाचा प्रभाव आता म्हणावा एवढा पडत नाही. कारण की जिथले तिथले निकाल हे स्थानिक नेत्यावर आहे आणि आजपासूनच आपण पाहिलं असेल की अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत, इकडून तिकडं जाण्याचे. आजच आपण एक बातमी ऐकली असेल, ठाण्यामधून मीनाक्षी शिंदे माजी महापौर, महिला जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. म्हणजे नाराजी नाट्य इथून आता सुरुवात होणार आहे. ते आपल्याला 30 तारखेपर्यंत पाहायला भेटणार आहे. त्यामुळं उमेदवारी जशा जशा भेटताल तशा तशा आपण तर पाहणार आहोत. म्हणजे एकूण यंत्रणा जर पाहिली तर पूर्णपणे प्रभाव हा तिथल्या प्रचार यंत्रणेवर, तिथल्या संघटनेवर आणि संघटनेवर किती विश्वास ठेवायचा याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल हे फार वेगळ्या पद्धतीने लागतात. आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंगसुद्धा झालेले आहे. परंतु मुंबईचे हे सुज्ञ मतदार आहेत, मोठ्या प्रमाणात हुशार मतदार आहेत. त्यांना पूर्णपणे त्या बारकाई माहिती आहे, गोष्टी माहिती आहेत आणि इथं पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे असं कुठेही होणार नाही की तिथं वेगवेगळ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळे चिन्ह एक असल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा पक्षवाढीसाठी सुद्धा इतर पक्षांना सुद्धा होणार आहे. याच्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रकाश आंबेडकर हे कुठली भूमिका घेतात याच्यावर सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचा पूर्णपणे प्रभाव पडणार आहे. कारण की प्रकाश आंबेडकर यांनी कालच जाहीर केलं की तिथल्या स्थानिक नेत्यावर आम्ही पूर्णपणे जबाबदार दिलेले, तुम्हाला युती कशी करायची, कशा पद्धतीने लढवायची आणि त्याची सूचना प्रकाश आंबेडकरला दिल्यानंतर ते होकार देणार आहे. त्यामुळं स्थानिक आघाडी कशी जुळवून घेते आणि तिथं माझ्या मते की बोलणं चालू आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर. त्यामुळं तिथला जर इफेक्ट त्यांनी जर एकत्र आले, मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित, तर महाराष्ट्रात एक वेगळा पायडा पडेल आणि त्याच्या निकालामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक आपल्याला दिसेल. निश्चितपणे आपण पुढं पाहूया की कशा पद्धतीने ती होते आणि कशा जागा वाटून घेतात आणि कशा सामंजस्याने या एकत्र बसून कशा प्रकारे आणि यंत्रणा कशाप्रमाणे प्रचार यंत्रणा राबतील याच्यावर सुद्धा सर्व काही अवलंबून आहे. आपण पुढील टप्प्यात उमेदवारी दिल्यानंतर ही त्याच्यावर भाष्य करू. आज आपण मुंबई महानगरपालिकेबद्दल बोललो. उद्या आपण दुसरी महानगरपालिका घेऊ आणि त्या माध्यमातून आपण तिथली स्थानिक कशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्याच्या निकालावर कसं प्रभुत्व पडेल आणि कोण कुठं युती करणार आहे याच्यावर सुद्धा बोलू. आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा विनंती आहे, आमच्या चॅनलवर नवीन असाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सूचना द्या. आमच्याकडून काही चुकत असेल, काही गोष्टी तुमच्या माध्यमातून काही सुधारणा घडवायची असतील तर निश्चितपणे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा.
एक निर्भीड पत्रकारितेचं आपण उदाहरण देत आहोत. आपला चॅनल हे कुठल्याही पक्षाशी जुळून घेणारं चॅनल नाही. आपण जे स्पष्ट आहे, जे ओटात ते जे पोटात ते ओटात या पद्धतीने आपण मांडणार आहोत. त्यामुळे आपण राजकीय बोल या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.